अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। दिनांक 1 डिसेंबर रोजी जगभरात HIV एड्स दिन साजरा केला जातो। समाजातील प्रत्येक घटकापर्यंत HIV एड्स विषयी योग्य माहिती व जनजागृती पोहोचवण्याच्या उद्देशाने RJS कॉलेज कोपरगाव यांच्या वतीने डॉक्टर व विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती रॅली 13 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली। या रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून करण्यात आली। शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करत नागरिकांमध्ये HIV एड्स बाबत जनजागृती करण्यात आली। त्यानंतर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला। या रॅलीमध्ये डॉक्टर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। HIV एड्स प्रतिबंधक योग्य माहिती तसेच याबाबत असलेले गैरसमज दूर करण्याचे संदेश देण्यात आले। या उपक्रमासाठी RJS फाउंडेशन व ट्रस्ट तसेच कॉलेजच्या विविध टीम्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी डॉक्टर प्रशांत भुसारी, डॉक्टर भूषण सूरज सेन, डॉक्टर विलास सोमवंशी, मिस साक्षी लाकरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या जनजागृती रॅलीमुळे नागरिकांमध्ये HIV एड्स विषयी योग्य माहिती पोहोचून प्रतिबंधात्मक जनजागृती निर्माण होण्यास मोठी मदत झाल्याचे आयोजकांनी सांगितले आहे। श्रीमती सखुबाई नारायणराव कातकाडे मेडिकल कॉलेज हे यावर्षी कोपरगावमध्ये पुणतांब्याला सुरू झालेलं आहे। या कॉलेजच्या अंतर्गत आम्ही डिपार्टमेंट ऑफ PSMच्या अंतर्गत आम्ही HIV एड्स हा दिवस 1 डिसेंबरला दरवर्षी जगामध्ये सगळीकडे साजरा केला जातो। HIV बद्दलची जनजागृती लोकांपर्यंत पोहोचावी, समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावी म्हणून संपूर्ण MBBSचे मेडिकल स्टुडंट जे आहेत, वैभव आहे, साक्षी आणि बाकी सगळे मित्रमंडळी आहे, सगळ्यांनी मिळून ही रॅली आज कोपरगावमध्ये काढली आहे की ज्या अनुषंगाने तरुणांपर्यंत हा मेसेज पोहोचला पाहिजे की आपण आपल्या सर्वांच्या संमतीने एकत्र येऊन आपण HIV एड्सवर मात करायला हवी। त्यामध्ये 3 महत्त्वाचे संदेश आहे की एका व्यक्तीने अनेक व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबंध करू नये, पहिला मुद्दा। आपल्या एकमेव पार्टनरबरोबर त्यांनी एकनिष्ठ राहावं आणि तिसरं, जर गरज पडल्यास त्यांनी कंडोमचा वापर करावा। हे 3 जर त्यांनी अंमलात आणले तर येणारा काळ आपण लोकांना HIV पासून वाचवू शकतो। तसेच HIV फक्त 4च गोष्टींनी पसरतो, एका व्यक्तीच्या अनेक व्यक्तींशी असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त इंजेक्शन आणि सुया आणि HIV बाधित मातेकडून होणाऱ्या बाळाला। बाकी कुठल्याही मार्गाने HIVचा प्रसार होत नाही। एका ताटात जेवल्याने, एका ग्लासमध्ये पाणी पिल्याने, एकमेकांचे कपडे घातल्याने, लहान मुलांची खेळल्याने, डास चावल्याने, संडास बाथरूमचा वापर केल्याने, स्विमिंग पूलचा वापर केल्याने कुठल्याही मार्गाने बाकी HIVचा प्रसार होत नाही। तर लोकांनी स्वतःच्या मनातली भीती घालवावी, कारण की HIV जरी संपूर्णपणे बरा होऊ शकत नाही तरी माणूस HIV सोबत अंदाजे 40 ते 45 वर्ष आनंदी आणि फ्रूटफुल आयुष्य तो जगू शकतो। ह्या मेसेज देण्यासाठीच आम्ही सर्व मेडिकल स्टुडंट आणि डॉक्टर सगळे या मोहिमेमध्ये सहभागी झालेलो आहोत।